एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीतून चाललंय। संजय गायकवाडांची जाहीर कबुली। तर सगळ्यांना निधी दिला जातो, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यामुळे पालकमंत्री ठरत नाही, रायगडचा पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं देखील म्हणणं। पालकमंत्री पदावर गोगावले ठाम। पालकमंत्री पदासंदर्भात संजय राऊतांचा दावा। अमित शहांनी उपमुख्यमंत्री शिंदेना सुनावलं। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही असंही वक्तव्य। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावर होता, पण माफी मागायचा प्रश्न येत नाही। मी समाजाचा उल्लेख केला नाही। भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। खोतकी संपवल्याच्या विधानावरून ब्राह्मण महासंघानं माफी मागण्याची केली होती मागणी। जाधवांकडनं विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा। तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात ते बघू। जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण दुकानं बंद राहतील। कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न। कोणी काय खावं यासाठी जबरदस्ती कशाला। नागपूर आणि कल्याणमधील 15 ऑगस्टच्या मटण बंदीवरून आव्हाड आक्रमक।